सोलापूर येथील सत्र न्यायाधीश श्रीमती रेखा पांढरे यांनी आरोपी रेल्वे अधिकारी गणेश सातपुते यांना विकास सुखदेवराव शिंदे यांना लाच मागून ती स्वीकारल्याबद्दल 5 वर्ष सक्रम कारावास व 2000 रुपयाची शिक्षा ठोठावली। फिर्यादी विकास सुखदेवराव शिंदे राहणार गोकुळनगर पुणे हे राजलक्ष्मी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करतात। ते त्यासाठी रेल्वेचे तिकीट कमी गर्दी असते म्हणून येडशी येथील रेल्वे स्टेशन येथून खरेदी करतात। तेव्हा रेल्वे अधिकारी गणेश सातपुते यांनी कॉलनी कुर्डुवाडी येथील 27/4/2013 रोजी फिर्यादी विकास शिंदे यास पकडलं आणि 10,000 जबरदस्तीने त्यांच्याकडून घेतले। प्रत्येक तिकिटामागे 100 रुपयाच्या लाचेची मागणी केली, अन्यथा त्यास अटक करून गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली। तेव्हा फिर्यादीने एसीबी पुणे येथे तक्रार केली। तेव्हा लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी त्वरित हालचाल करून लाचेच्या मागणीची खात्री केली व आरोपीस 2000 रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडलं। न्यायालयात साक्षीदारांचा जबाब नोंदवल्यानंतर आरोपीचे वकील ॲडव्होकेट राहुल खंडाळ यांचा आरोपीतर्फेचा युक्तिवाद अमान्य करण्यात आला व 5 वर्ष सशक्त मजुरीची आणि 2000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।